दादा असतील यांचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि माझं बोलणं थांबवतो। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सर्वप्रथम मी आज या बजेटवर बोलत असताना सन्माननीय अजितदादा, सन्माननीय देवेंद्रजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी आमच्या मागण्यावर खामगाव जालना या रेल्वे मार्गाला गती दिली, बजेटमध्ये त्याची घोषणा केली। आज खरं तर इतकं चांगलं बजेट या राज्याचं दादांच्या मार्फत मांडलं गेलं, संपूर्ण राज्यात याचं अभिनंदन होते। विशेष करून सर्व वर्गांना न्याय देणारं हे बजेट, यामध्ये काही छोट्या छोट्या मागण्या आमच्या मतदारसंघातील आहेत, त्या मी इथे मागण्यासाठी उभा आहे। आमच्या खामगावचं जे सामान्य रुग्णालय आहे, त्या सामान्य रुग्णालयाचा विस्तार हा झाला पाहिजे, तिथे ब्लड कंपोनंट आलं पाहिजे आणि विशेष करून या रुग्णालयाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची मी मागणी या चर्चेदरम्यान करू इच्छितो। सोबतच आमच्या ज्या मन प्रकल्पातील कालवे आहेत, या कालव्यांमधून जे इरिगेशन होते, या कालव्यांची दुरुस्ती करणं फार आवश्यक झालेलं आहे। या कालव्यांसाठी सरकारनं वाढीव निधी देऊन याची दुरुस्ती करावी। सोबतच याचा विस्तार सुद्धा थोडा जर वाढला तर या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला इरिगेशन करण्यास फार मोठी मदत होणार आहे, ज्यामध्ये लाखनवाडा परिसर असेल, आंबेटाकळी असेल, शहापूर असेल, बोरेडगाव असेल, अटाळी असेल, या सर्व गावांना याचा लाभ होणार आहे। त्या परिसरातील पाणी क्षमता, शेताला मिळणारं पाणी हे या माध्यमातून वाढणार आहे। या म्हणून मी सरकारला विनंती करतो की शासनानं या माध्यमातून आमच्या भागातील या कालव्यांची दुरुस्ती तात्काळ करावी। अध्यक्ष महोदय, आमच्या खामगाव डेपो हा जिल्ह्यातील सर्वात व्यस्त डेपो आहे, पण मध्यंतरीच्या काळात, कोरोनाच्या काळात ज्या बसेस होत्या त्या मालवाहू मध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे आज डेपोमध्ये फार कमी बसेस राहिल्या, ज्यामुळे सर्व गावांच्या शाळकरी मुलांची शाळेत येण्या जाण्याची जी व्यवस्था आहे ती फार कोलमडली आहे। त्यांना घरी जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नाही आहेत। त्यामुळे तात्काळ आमच्या डेपोला 25 ते 30 बसेस तात्काळ देण्याचं शासनानं करावं, जेणेकरून आमच्या भागातील शाळकरी विद्यार्थी असतील, आजारी रुग्ण असतील, यांना दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा या माध्यमातून खूप मोठी सोय इथे होणार आहे। या बजेटमध्ये मी दादांना ही विनंती करणार आहे की आमच्या खामगाव मध्ये लाखनवाडा इथे जर एक आपण अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करू शकलो तर निश्चित लोकांचा पैसा, खर्च आणि वेळ हा वाया न जाता त्यांना खूप मोठी मदत या माध्यमातून होणार आहे। ते जे अतिरिक्त तहसील कार्यालय हे लाखनवाडा परिसरात जर झालं तर निश्चित या माध्यमातून शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबतील। आणि आपण सोबतच कालच्या चर्चेत मी आरटीओ ऑफिसची सुद्धा मागणी केलेली आहे। एक अतिरिक्त आरटीओ ऑफिस खामगाव येथे होणं फार आवश्यक आहे, ज्याच्यामुळे जळगाव, जामोद, शेगाव, संग्रामपूर, वरवट बकाल, नांदुरा, मलकापूर, खामगाव या सर्व गावातील ज्या वाहन तपासणीसाठी यावं लागते त्या सर्व लोकांना यातनं दिलासा मिळणार आहे। आज या चर्चेदरम्यान विशेष करून देवेंद्रजींचे, अजितदादांचे व मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की खामगाव शहरासाठी जे मुख्य वर्दळीचे रस्ते आहेत, या वर्दळीच्या रस्त्यांसाठी आपण भरघोस निधी नगरोत्थानच्या माध्यमातून आपण दिला आणि आता फक्त आमच्या खामगाव नगरीमध्ये जे एंट्री करणारे 2 मुख्य रस्ते आहेत, याच्या चौपदरीकरणासाठी आपण आम्हाला निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आमच्या गावातील सर्व मुख्य रस्त्यांचं काम चांगल्या रीतीचं होईल। आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आज कर्जमाफीच्या विषयात सुद्धा दादा थोडंसं लक्ष घालण्याची गरज आहे। आमच्या मतदारसंघातील अकोली, गारोड, निरोड या परिसरातील लोकांना कर्जमाफीच मिळाली नाही आहे। त्या गावातील शेतकऱ्यांचे 3-3, 4-4, 5-5 पुनर्गठन या माध्यमातून झाले होते आणि त्यामुळे ते कुठेतरी त्यात पात्र झाले नाही की अधिकाऱ्यांच्या काही अडचणींमुळे ते त्यात बसू शकले नाही। त्यामुळे या गावातील लोकांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही आणि त्यासोबत जे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलं अशा लोकांनाही बऱ्याच माध्यमाने पैसे मिळालेले आहेत, पण जे सुटले ते का बरं सुटले याचा सुद्धा एक आढावा बैठक घेऊन त्यांच्या काही त्रुट्या असतील तर त्या पूर्ण करून तात्काळ त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळालं पाहिजे। आज आपण या बजेटवरील चर्चेमध्ये बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। सदस्य सुनील अण्णा शेळके।